आज तर आपला आरटीओ वाल्याच्या हातातून गेम झालाच असता. तो विषय काय झाला सर्व काही सांगतो हा ब्लॉग शॉर्ट पर्यंत बा. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज सकाळी जात होता आम्हाला टेम्पो घेऊन दर्यापूरले. कारण की हे जे सामान आहे हे आणलं होतं आम्ही काल भाड्यानं. कारण की प्रगट दिनाच्या दिवशी असते महाप्रसाद, त्यासाठी हे सामान पाहिजे होतं. दर्यापूरून आम्ही आणलं होतं कोल्हापूरले आणि आता याचं काम झालं म्हणून हे वापस करायला जायचं होतं. म्हणून लागलो आम्ही आमच्या रस्त्यानं. मग पोहोचलो बा दर्यापूरले. इथे या मंगल कार्यालयात आलो. नंतर इथून आम्ही हे सामान गिमान यायला देऊन दिलं आणि यायला हातात पैसे बी देऊन दिले. मग आलो आम्ही डायरेक्ट दर्यापूरच्या एजन्सीत. कारण की पवनदाले होतं इथं काम. पवनदान त्याचं काम केलं इथं आणि मग आलो आम्ही डायरेक्ट दर्यापूरच्या बाहेर. इथं मस्तपैकी थांबलो. इथे एक प्लेट नाश्ता करून घेतला आणि मग निघालो आम्ही कोल्हापूर जासाठी. तळत आम्हाला फोन आला की आता आरटीओची गाडी येणार आहे. मग आमचा झाला भाऊ वांदा, कारण की पवनदा आहे मॅनेजर आणि आज तो पहिल्यांदा दर्यापूरला गाडी आणली होती त्यानं. तसा तर तो गाडी चालवत नसते म्हणून त्याजवळ लायसन आहे नाही. मग काय बाबा लपू लपू या लागलं गावात. मग गावात आलो डायरेक्ट हा चार्जिंगचा ऑटो लावून द्यायला चार्जिंगवर. मग आलो घरी आल्यावर मस्तपैकी आंघोळ केल्या. नंतर जात होता आम्हाला जेवाले. मग आलो मी आत्याच्या घरी येऊन आपला भाषा इथे खेळू आलता. त्याच्यासोबत जराशी मस्ती बेस्ती केली. हा दिसते तुम्हाला लहान, हा एवढा इच्छा काय ना की तुम्हाला काय सांगू. याच्या जर जीवात आली ना तर हा तुम्हाला पूर्ण गाव फिरून टाकते. नंतर येले गेला बाय आणि आम्ही बसलो गाडीवर आणि पवनदान मी आलो डायरेक्ट कसब्यात. कारण की इथं आहे गजा माराचं जेवण. प्रगट दिनाच्या दिवशी कोल्हापुरात जेवण असते म्हणून कसब्यात दुसऱ्या दिवशी असते. मग तिथं आलो बा जेवाले. इथे तर 5-10 मिनिटं पहिले वाट पाहिली. नंतर आपली पंगत बसलो बा जेवाले. त्यात इथं सार्थक भेटला, त्याला आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं. मग जेवण करून निघालो आम्ही घरी जासाठी. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या अकाउंटला फॉलो करून टाका.